सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन येईल त्याला ऑल सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकतो सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. व तसेच जे तुम्ही मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यात पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, सर्वात आधी जे काय बीटमार्क आणि शेकीपट आहे ती एक्सपोर्ट करून घ्या ॲलेट मशीनमध्ये. एक्सपोर्ट केल्यानंतर सर्वात आधी बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर बीटमार्क मी काहीसं अशा प्रकारे तुम्हाला लावून दिलेलं आहे. तर याच्यात काय कसं करायचं विषय सगळे मी प्रॉपरपणे या व्हिडिओमध्ये सांग. फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं, परत त्याच्यावर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. जे फोल्डर मी दिलेलं आहे ते सर्वात आधी इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर जे काही व्हिडिओ दिलेला असेल मी मटेरियलमध्ये ते व्हिडिओ ॲड करायचा आणि पुढच्या बिटला जायचं आहे. आणि इथून दुसरा पार्ट जे काही या व्हिडिओचं आहे ते कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून काय करायचं आहे, आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. तर इथून काय करायचं आहे, अशा प्रकारे जे काही फोटो आपले फुलकामी एरियामध्ये अशा प्रकारे सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे जे काही फोटो आहेत ते सर्व अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड करून घेतो मी आणि तुम्हाला त्यानंतर काही विषय करायचा आहे ते तुम्हाला सांगतो. तर सर्वात आधी मी काय करतो, जे काही सगळे फोटो आहेत तर ते सगळे फोटो अशा प्रकारे ॲड करून घेतो. मित्रांनो, अशा प्रकारे जे काय आपण फोटो आहेत ते सर्व मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपट दिलेलं असेल ते शेकीपट अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी जे काय पहिल्या फोटोवरती इफेक्ट आहे ते इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि ती टिपच्यावरती क्लिक करायचं आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, 14.5च्या बीटला यायचं आहे, म्हणजे ज्यातून आपले फोटो ॲड आहे ते तो यायचा आहे. आणि जे काही इथला पहिला फोटो आहे आपला तर त्या पहिल्या फोटोला आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचा आहे. तर 3 फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचा आहे सर्वात आधीच्या. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे. तर शेकीपटला ओपन केल्यानंतर जे काय दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता इथून काय करायचं आहे, आपले जिथून फोटो आहेत ॲड ते यायचं आहे आणि पहिले 3 फोटो सोडून द्यायचे आहेत, कारण आपल्याला आधीचा इफेक्ट ॲड केलेला आहे. तर त्याच्यात जे काही 4था फोटो आहे तर त्या 4थ्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर मधात एक सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल एक मधात सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल एक मधात सोडून जे काही शेवटला फोटो येईल त्याला पण आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे. आता शेकीपटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही तिसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इथून 4 फोटो आपल्याला सोडून द्यायचे आहेत पहिले. तर हे पहिले 4 फोटो सोडून दिल्यानंतर इथला फोटो आपला राहिला आहे. तर या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि डबल एक मदत सोडून द्यायचा आहे आणि इथला आपण फोटो राहिलेला आहे तर याला पेस्ट करायचं आहे आणि डबल एक मदत सोडून देऊन इथे फोटो आपला राहिलेला असेल तर याला पण आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पहिले 3 फोटो सोडून द्यायचे आहेत आणि म्हणजे बरोबर 15.16च्या बीटला यायचं आहे. तर याच्याशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक मी व्हिडिओ दिला असेल ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचं आहे. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी त्या व्हिडिओवरती क्लिक करा, ब्लँडिंगच्या ह्याच्यात जा, लाईटिंगच्या ह्याच्यात येऊन स्क्रीन हा ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर या डब्याच्या ऑप्शन क्लिक करा आणि हेच जे व्हिडिओ आहे ते कॉपी करून घ्या आणि पुढच्या बीटला जाऊन कट मारून घ्या आणि डब्याच्या ऑप्शन क्लिक करा आणि पेस्ट करा हे डबल व्हिडिओ. डबल पुढच्या बीटला जा, इस्रा पार्ट कट करा आणि डबल डब्याच्या ऑप्शन क्लिक करून पेस्ट करा आणि डबल पुढच्या बीटला जाऊन इस्रा पार्ट कट करा आणि डबल पेस्ट करा. तर अशा प्रकारे पेस्ट करत आम्ही शेवटपर्यंत घ्यायचा आहे व्हिडिओ. तर अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शन क्लिक करत राहायचं आहे आणि पेस्ट करत राहायचं आहे आणि पुढचा जे काही बीटच्या म्हणजे पुढे जात आहे तर तिथून बीटप्रमाणे आपल्याला कट करून हा व्हिडिओ घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे काय आहे आपण अशा प्रकारे कट मारून घेतलेले आहेत, बघू शकता अशा प्रकारे. तर त्यानंतर काय करायचं आहे, एवढी स्टार्टिंगला यायचं आहे, फ्लॅक्स ऑप्शन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, इथून एक बॉर्डर देईल मी ते तुम्हाला. तर हे बॉर्डर ॲड करायची, ब्लँडिंगच्या ह्याच्यात जायचं, डबल लाईटिंगच्या ह्याच्यात जायचं आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला पण आपण काय करायचं, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर बघू शकता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला. तर आता हे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्टला चालू होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगून जाणून आणि आपली काय चुकत आहे ते पण कमेंटमध्ये सांगत चला आणि मी भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.